भारत-पाक युद्धबंदीवर ट्रम्प यांनी 4 दिवसात चौथं विधान केले। सौदी अरेबियामध्ये एका उच्चस्तरीय मेळाव्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा केला। तसंच भारत-पाकिस्तानने तणाव कमी करण्यासाठी एकत्र जेवण करावं असंही ट्रम्प यांनी सल्ला दिला आहे। हिंदू जल करारावर पुनर्विचार करण्याची विनंती पाकिस्तानने भारताला केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय। भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाकिस्तानने भारताकडे गयावया करायला सुरुवात केली। तर भारताला पत्र लिहून सिंधू जल करारावर पुनर्विचार करण्याची विनंतीही करण्यात आली आहे। पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवादाला समर्थन देत जागतिक समुदायाला धक्का दिलाय। IMF कडून पहिला हप्ता मिळालेल्या $1 अब्ज कर्जाचा वापर पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्यासाठी केलेला आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना पाकिस्तानने 10 लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली। यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भुज एअरबेसला भेट देणार आहेत। 16 आणि 17 मे असे 2 दिवस ते भुज दौरा करणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर ते पहिल्यांदाच भुज एअरबेसला भेट देतील। भारताच्या भार्गवास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आली, यामुळे वाढत्या ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यास मदत होणार आहे आणि या चाचणीत मायक्रो रॉकेट्सचा वापर करण्यात आलाय। भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षणासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली, त्यामुळे भारताची ताकद अधिकच वाढणार आहे। जम्मू काश्मीरमधील हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। कटरा ते वैष्णो देवी भवन दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे। भारत-पाकिस्तान तणावामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद होती। अझरबैजान तुर्कीमध्ये भारतीयांनी प्रवास करू नये असा सल्ला मेक माय ट्रिप पर्यटन कंपनीने पर्यटकांना दिला। तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने अझरबैजान आणि तुर्कीमधील बुकिंगमध्ये 60% घट झाली आहे। जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU आणि तुर्कीमधील इनोनू विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करार स्थगित करण्यात आला। राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला। पुढील सूचना मिळेपर्यंत दोघांमधील करार स्थगित करण्यात आला। इनोनू विद्यापीठ हे तुर्कीमधील विद्यापीठ आहे। बलुचिस्तान स्वतंत्र असल्याचं बलोच नेत्यांनी जाहीर केलंय। बलुचिस्तान पाकिस्तान नाही असं बलोच नेते मीर यार बलोच यांनी घोषित केलंय। त्यांनी भारत आणि जागतिक समुदायांकडून पाठिंबा मागितलाय। दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी तुर्की आणि अझरबैजान देशाबाबत प्रतिक्रिया दिली। तर आगामी चित्रपटाची शूटिंग तुर्कीमध्ये चित्रित करणार होतो, मात्र आता तुर्की आणि अझरबैजानमध्ये शूटिंग करणार नाही अशी माहिती शर्मांनी दिली। या दोन्ही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईत महायुतीची तिरंगा यात्रा पार पडली। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर भाजपकडून मुंबईत तिरंगा यात्रा काढण्यात आली। जनजागृती करण्यासाठी भाजपने देशभरात तिरंगा यात्रा काढली। यावेळी फडणवीस यांनी पाकिस्तानला पुन्हा इशारा दिला। भारत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणार असल्याचं फडणवीस म्हणाले। पाकिस्तानचं मिसाईल ड्रोन हवेतच नष्ट केल्याचं फडणवीस म्हणाले। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ठाण्यातही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। शासकीय विश्रामगृह इथून ही रॅली काढण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या रॅलीत सहभागी झाले होते। हार्बर मार्गावरील रे रोड येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी आता नव्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली। हा उड्डाणपूल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले, तर या उड्डाणपुलामुळे प्रवाशांच्या वेळेसह इंधनाची बचत होईल। उड्डाणपुलाला वरील 6 मार्गिकांमुळे वाहतूक कोंडीतूनही मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान त्या वर्षात संपूर्ण राज्यभरात एकूण 25 रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचं नियोजन महारेलने केलं आहे। ठाण्याच्या शेलूमधील घरांच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर गिरणी कामगारांचे वारस ही घरं घेण्यास तयार आहेत, मात्र घरांच्या किमती 9.5 लाख आहेत, त्यामुळे या घरांच्या किमती 6 लाखांपर्यंत करण्याची मागणी गिरणी कामगार कृती संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। गोखले पुलावरून जाण्यासाठी तर बेस्टच्या बसची रहिवाशांना प्रतीक्षा लागते, कारण गेली 7 वर्ष हा पूल बंद असून येथील अनेक बस मार्ग खंडित करण्यात आले आहेत। गोखले पुलाचं काम सुरू होतं तेव्हा या मार्गावरून जाणारे 10 बस मार्ग बंद आहेत, तरी काही मार्ग पर्यायी रस्त्यानं वळवण्यात आलेले आहेत। ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा उड्डाणपुलाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री उपस्थित होते। तरी हा उड्डाणपूल सुरू झाल्यानं या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं कांजूरमार्ग आणि मुलुंड स्थानकादरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला।
रात्री 1:15 ते 3:15 या कालावधीत ब्लॉक घेण्यात येईल आणि या ब्लॉक कालावधीत कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई सुमारे 350 टन क्षमतेच्या रोड क्रेनच्या साह्यानं उतरवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलं आहे। त्यामुळे ब्लॉक कालावधीत उपनगरी गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत। कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले। 15 जून पासून हे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे। रेल्वे गाड्यांच्या वेळा 15 जून ते 20 ऑक्टोबर पर्यंत बदलण्यात येणार आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वे महसूल वाढवण्यासाठी पार्सल सेवेवर भर देण्यात येणार आहे। तर वंदे भारत आणि विशेष रेल्वे गाड्यांमध्ये पार्सल सेवा सुरू करण्यासाठी विचार विनिमयही सुरू झालाय। त्यामुळे पार्सल व्यावसायिकांना फायदा होणार आहे। दिवा वसई रेल्वे मार्गावरील भिवंडी रोड ते खरबाव दरम्यान मालगाडीचं एक चाक रुळावरून घसरले। त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली। यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून अखेर घसरलेली मालगाडी रुळावर आणली। मुंबईतील रे रोड आणि डोकयार्ड रोड या स्टेशन दरम्यान हार्बर रेल्वेवरून जाणारा उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। यामुळे या भागातील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे। पर्यटकांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक इतिहासाची ओळख व्हावी तसंच त्यांना या ठिकाणी पर्यटनाची संधी मिळावी यासाठी IRCTCनं महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहाय्यानं ऐतिहासिक सहल आयोजित केली आहे। या सहलीत पर्यटकांना रायगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड या किल्ल्यांसह महाराष्ट्रातील निवडक देवस्थानांवर फिरण्याची संधी मिळणार आहे। मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली। दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असेल आणि या पहिल्या टप्प्यात 4 स्थानक असतील। फ्लायओव्हर आणि मेट्रो एकाच पिलरवर पाहायला मिळतात। वडाळा ते अपोलो बंदर या भुयारी मेट्रो 11 साठी भूगर्भातील समुद्राचा अभ्यास सुरू झालाय। समुद्राचं पाणी नेमकं किती खोलीवर आहे हे तपासण्यासाठी जागोजागी ड्रिलिंगचं काम सुरू झालंय। मेट्रो 11 ही ठाण्यातील गायमुख ते वडाळा या मेट्रो 4 आणि मेट्रो 4ची विस्तारित मार्गिका आहे। तर ठाण्याला CSMT सोबत जोडण्यासाठी या मार्गिकेचं नियोजन करण्यात आलं। मात्र त्यानंतर ही मार्गिका CSMTहून पुढे हर्निमन सर्कल खालून अपोलो बंदरपर्यंत नेण्याचं नियोजन करण्यात आलं। महाराष्ट्रात 5127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक केली जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार करण्यात आला। राज्यात 10हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क्स उभारले जाणार आहेत। तसंच नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेलमध्ये लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यात येणार आहे। शिक्षक भरती घोटाळा व्यापमुळे पेक्षा मोठा घोटाळा असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला। नागपुरात 1058 बोगस शिक्षक आहेत। 30 लाख रुपये घेऊन शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या गेल्याचा दावा त्यांनी केला। या घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। राज ठाकरेंचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला। नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी उद्या मुंबईत बैठक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत एक मोठं विधान केले। राज ठाकरेंसोबत आम्ही नेहमीच चर्चा करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसंच पालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मात्र चर्चेमधून काय निघणार ते आज सांगता येणार नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय। दरम्यान याबाबत बोलताना संजय राऊतांनी चांगलाच चिमटा काढलाय। मुक्त विद्यापीठात खिचडी आणि पदवीही मिळत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत मेहबूब शेख यांनी म्हटलंय। मुंबईतील बैठकीत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याच्या भावना शेख यांनी बोलून दाखवल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी शरद पवारांची भेट घेतली। सचिन अहिर यांच्या आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवारांची भेट घेतली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवारांनी मोठं विधान केले। तर आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपण महायुती म्हणूनच लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। तसंच मुंबई 100% महायुती निवडून येणार आणि महायुतीचा महापौर होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मुंबईत आयोजित झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाडांनी बॅनरबाजी केली। निष्ठा माझी शक्ती अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांना या बॅनरबाजीतून आव्हाडांनी उत्तर दिले। मातोश्रीवरील उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरही तेजस्वी घोसाळकरांची नाराजी कायम असल्याचं समजतंय।
तेजस्वी घोसाळकरांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ठाकरेंनी त्यांना चर्चेसाठी बोलवलेलं होतं. मात्र ठाकरेंच्या भेटीनंतरही त्यांची नाराजी कायम आहे. त्यांनी दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा मागे घेतला नसल्याची माहिती मिळते. दरम्यान आपण ठाकरेंसोबतच असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलेलं आहे. मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावानं शेकडो बनावट बँक खाती उघडून पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 2,500हून अधिक बनावट बँक खाती उघडण्यात आली. तर या बँक खात्यांचा सायबर गुन्हे करण्यासाठी वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली. राज्यातील घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोमध्ये वाळू देण्यासाठी घरपोच रॉयल्टी पावती देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. घरकुलांना मोफत वाळू देण्याचं धोरण राज्य सरकारनं स्वीकारलंय. मात्र घरकुलांना वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. 8 दिवसात रॉयल्टी घरपोच न मिळाल्यास तहसीलदार जबाबदार असणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कमी झालेलं राजकीय आरक्षण पूर्ववत झालंय. या ऑर्डरमुळे ओबीसींना त्यांच्या हक्काचं 27% आरक्षण पुन्हा बहाल केले गेले. उपोषणकर्ते ॲडव्होकेट मंगेश ससाणेंच्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयानं ओबीसींचं 27% आरक्षण पुन्हा बहाल केलं. आगामी निवडणुकांबाबत काँग्रेसची रणनीती ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदेश काँग्रेस समितीचं सर्वांसोबत घेऊन आणि लवकर गठन करण्याचे निर्देश काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी हर्षवर्धन सपकाळांना दिले. आगामी निवडणुकांसाठी प्रदेश काँग्रेस समितीचं गठन महत्त्वाचं असल्याचं यावेळी पक्षश्रेष्ठींनी म्हटलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मोठा दिलासा मिळालाय. राहुल गांधींच्या नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयानं फेटाळली. राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. कल्याण परिमंडळातील महावितरण यंत्रणेला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे महावितरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विजेचे खांब, वीज वाहिन्या जमीनदोस्त झाल्यानं महावितरणाचं 92 लाखांचं नुकसान झालेलं आहे. भिवंडीमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचं आणि वीट भट्टीधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या पावसामुळे वीट उत्पादकांसह मजुरांचंही आर्थिक नुकसान झालंय. त्यामुळे वीट भट्टी व्यवसायाला विमा सुरक्षा दिल्यास नुकसान भरपाई मिळेल अशी मागणी करण्यात आली. बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे दरम्यान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य चक्रीवादळाचं नाव शक्ती असं ठेवण्यात आलंय. त्यामुळे हवामान विभागानं 16 मे पर्यंत गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला येलो अलर्ट जारी केला. कल्याणच्या लिंक रोडवर डंपरचं नियंत्रण सुटल्यानं डंपर थेट डिव्हायडरला धडकलाय. या अपघातात डिव्हायडरवरील लाईटचा पोल कोसळला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डोंबिवलीच्या पाथर्लीमध्ये MSRD कडून सिमेंट कॉन्क्रीटचं काम सुरू आहे. यावेळी खोद करत असताना जेसीबीचा धक्का लागल्यानं गॅस गळती झाली. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मुंबईतील मलबार हिलला पर्यटकांनी पसंती दिल्याचं दिसून येते. गेल्या महिन्याभरात 1 लाखांहून अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यामुळे महापालिकेला 27 लाखांचा महसूल मिळाला. सर्व शासकीय आस्थापनांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली. ते पश्चिम क्षेत्र प्रादेशिक ऊर्जा मंत्री परिषदेच्या बैठकीत बोलत होते. दरम्यान वीज वितरण क्षेत्रातील प्रमुख समस्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचनाही खट्टर यांनी दिल्या. भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकत्याच झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे ब्रिटिश बियर आणि स्कॉच विस्कीच्या किमतीत मोठी घट होणार आहे. तर या करारानुसार ब्रिटिश बियरवरील आयात शुल्क तब्बल 75% कमी करण्यात आलंय. ज्यामुळे भारतीय ग्राहकांना आता ब्रिटिश बियर पूर्वीपेक्षा खूप कमी किमतीत उपलब्ध होईल. मुंबई महापालिकेकडून मढमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. मढमधील आणखी 14 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसंच गेल्या 2 आठवड्यात 24 बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून बनावट नकाशाचा आधार घेऊन 101 अनधिकृत बांधकामं बांधल्याचे निदर्शनास आलेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर प्रहार संघटनेनं आंदोलन केलेले. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावं या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. यावेळी शिंदेंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. अपंग विकास महासंघाच्या वतीनं भिवंडी महानगरपालिकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. घरकुल योजना, वाढीव निधी, दिव्यांगांना अर्थसहाय्य अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये सलग 3ऱ्या महिन्यात निच्चांकी राहिला. किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये 3.16% आलाय. त्यामुळे बँकेकडून आगामी काळात आणखी व्याजदर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं कोंडी झाली. मात्र यामुळे मुंबई आणि नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटीच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं 10 आरोपींविरोधात मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. 12,634 पानांचं हे आरोपपत्र आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपी सध्या परदेशात. मुंबईत मात्र पुन्हा एकदा मराठी वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये मराठी भाषिक जोडपं हे अमराठी भाषिकाला मराठी बोलण्यास सांगते. यावेळी मराठी बोलायची जबरदस्ती आहे का अशी हुज्जत हा पिझ्झा डिलिव्हरी बॉय घालत असल्याचं पाहायला मिळतंय. ही घटना मुंबईतील भांडूपमधून समोर आली. गहाळ झालेल्या मोबाईलमधील सिम कार्डच्या मदतीनं बँक खात्यातून 6.5 लाख काढल्याची घटना घडली. शिवडी क्रॉस रोड परिसरात राहणारे विजय म्हात्रे या 63 वर्षीय आजोबांची फसवणूक झाली. तर 1 मे रोजी दुचाकीवरून सकाळी भाजी खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईल गहाळ झाला आणि त्यानंतर 7 मे रोजी पैशाची गरज असल्यानं त्यांनी बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खात्यात अवघे 276 रुपये शिल्लक असल्याचं समजतात त्यांना धक्का बसला. हिवतापबाधित रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली. राज्यात 2015 मध्ये हिवतापाचे 56,600 रुग्ण होते. आता मात्र हिवतापाच्या रुग्णसंख्येत 62% घट नोंदवण्यात आली. सध्या राज्यात 21,000 हिवतापबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात 12,000 थॅलेसेमियाच्या रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे राज्यात थॅलेसेमिया मुक्ती अभियान राबवण्यात येत आहे. आरोग्य विभागातर्फे मोफत सल्ला, नोंदणी आणि उपचार केले जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमध्ये प्राणी पक्षी गायब झालेत. फटाके, कचरा, डीजेचा कर्णकर्कश आवाज यामुळे प्राणी कमी झालेत. पौर्णिमे दिवशी चांदण्याच्या लख प्रकाशामध्ये झालेल्या गणनेत फक्त 61 वन्यजीवांची नोंद झाली आहे.